स्वामी समर्थ. सुनीता रेसिपी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत गव्हाच्या पिठापासून नाचूस. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नाचूस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, कोथिंबीर, 2 टोमॅटो, पेरी पेरी मसाला, काळी मिरी. सर्वप्रथम आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेऊया. आता हे टोमॅटो चिरून घेतलेला आहे. ह्याच्यात आपल्याला कोथिंबीर आणि काळी मिरी ऍड करून घ्यायची आहेत. काळी मिरी प्युरी बारीक करून गाळून घेतलेली आहे. ह्याच्यात आपल्याला आता थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट टाकायचं आहे. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करून घ्यायचं आहे, जेवढं बसेल तेवढं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं आता घट्टसर मळून झालेलं आहे. आता हे आपल्याला 5-10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आपल्याला आता हे एकदम असं पातळ लाटून घ्यायचं आहे. बघा, एवढे पातळ लाटून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला काट्या चमच्याने असे टोचा मारून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघा, हे अशा त्रिकोणी आकाराच्या अशा सगळ्या आता कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही कापू शकता. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता नाचोस तळून घेऊया. चांगले लालसर होईपर्यंत तळून घेऊया. आता ह्याचा कलर चेंज होत चाललेला आहे. हे बघा, अशा प्रकारे आपले नाचोस तळून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण पेरी पेरी मसाला असा भुरभरून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता तयार झालेले आहेत आपले नाचोस. हे बघा कसे क्रिस्पी झालेले आहेत. याचे आपण मेयोनीज घेतलेला आहे. तुम्ही आवडेल त्या सॉस बरोबर पण खाऊ शकता आणि महिनाभर स्टोर करून ठेवू शकता त्याला.